आपण जेव्हा एखाद्या शांत जागेचा विचार करतो तेव्हा डोक्यात उंच डोंगर, तिथल्या छोट्या छोट्या वाटा, घनदाट जंगल हे सगळं आठवतं। तासनतास नदी किनारी बसणं, जंगलातून फिरणं माझ्या मनाला कायमच सुखावतं। डोंगराच्या कुशीत वेळ घालवणं मला कायमच आवडतं आणि हे सगळं मी बऱ्याच वेळा अनुभवलंय। पण आज आम्ही आलोय समुद्रकिनारी। तुम्हाला आम्ही रानावनात फिरताना दिसत असलो तरी मी कोकणातली असल्यामुळे मला समुद्राची ओढ कायम असते। समुद्रावरचा सनसेट, पांढरी वाळू आणि लांबवर पसरलेला समुद्रकिनारा यांना कायमच माझ्या मनात स्पेशल जागा आहे। आणि आज आम्ही जिथे आलोय ती जागा तर आमच्या दोघांसाठी खूपच जास्त खास आहे। नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। तर आज आपण आहोत वेळास गावात। वेळासगाव हे टर्टल फेस्टिवल, कासव महोत्सव याच्यासाठी जास्त फेमस आहे आणि आता मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये इथे प्रचंड गर्दी असते। संपूर्ण गावातच होमस्टे आहेत, पण आम्ही ज्या होमस्टेमध्ये स्टे केले त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नक्की जाऊन चेक करा। कारण आम्ही इथे वरचेवर येतच असतो आणि जे पूर्वीपासून आम्हाला ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की वेळासगाव आमच्यासाठी खूप खास आहे। आणि ते का खास आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खरं तर टर्टल फेस्टिवलसाठी मुद्दाम आम्ही पहिल्यांदाच वेळासगावात आलोय, पण त्या व्यतिरिक्त इथे खूप काही आहे। म्हणजे इथलं या गावातला असणारा निसर्ग, इथे असणारी शांतता, त्याचबरोबर या गावात एक मंदिर सुद्धा आहे जे बघण्यासारखं आहे। ओव्हरऑलच समुद्र किनारा सुद्धा जवळ आहे। सगळ्याच मध्ये इथला जो माहोल आहे, कौलारू घरं इथे अजून बघायला मिळतात आपल्याला। अजून हे गाव तसं बघायला गेलं तसं खूप डेव्हलप नाहीये आणि इथे लोकांनी अजूनही निसर्ग संपन्न आहे, निसर्ग जपून ठेवलेला आहे। त्यामुळे एक वेगळीच शांतता, एक वेगळाच निसर्ग। आता म्हणजे मी जिथे बसली आहे त्याच्यावरच तुम्ही अंदाज लावा ना, आजूबाजूला माडाची, सुपारीची मोठी मोठी झाडं आहेत, आंबा आहे, फणस आहे, मोठ्या बागा आहेत इथे बघण्यासारख्या। तसंच आता माझ्या समोरून सुंदर असा माडातून सूर्यवरती आलेला आहे, तर ती सूर्याची किरणं माझ्यावरती येत आहेत। इतकं छान आणि इतकी सुंदर सकाळ तुम्हाला इथे अनुभवता येते आणि ते सुद्धा मुंबई पुण्याच्या जवळ। त्यामुळे इथे बरीच गर्दी असते। आता सुद्धा आम्ही जिथे स्टे केलेला आहे तिथे 2 मोठे मोठे ग्रुप्स आलेले आहेत। चला मग या व्हिडिओची सुरुवात करूया। संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला मजा येणार आहे। सकाळी पाणी तापवून आंघोळ करण्यापासून ते गरमागरम पोह्यांचा नाश्ता, जेवण सगळं इथे चुलीवर मिळतं। सगळं पटपट आवरून आम्ही वेळासगाव फिरण्यासाठी बाहेर पडलो। खरं सांगू तर मला ना या गावात फिरायला खूप आवडतं। जुन्या पद्धतीची बरीच घरं इथे पाहायला मिळतात। प्रत्येक घराच्या बाहेर वरांडा केलाय जिथे बसून मस्त चिल करता येतं। गावात बरीच घरं अजूनही मातीची आहेत, त्यांना बघताना एकदम आपलेपणा वाटतो। इथे येण्यापर्यंतचा जो बसचा प्रवास आहे तो पण खूप सुंदर आहे। म्हणजे जी आपली लाल परी येते ना, बाजूने असा सगळा समुद्र, म्हणजे रात्री पूर्ण प्रवास करत आपण इथे येतो। सकाळी आपण जेव्हा डोळे उघडतो ना तेव्हा आपण थेट समुद्र किनाऱ्याजवळ असतो आणि तो तेव्हाचा जो नजारा आणि व्ह्यू असतो खूप छान असतो। असा सूर्य उगवतोय, बाजूला समुद्र, असे वळणावळणाचे रस्ते खूप छान दिसतात। आता एवढी वर्ष आपण अमोल इथे येतोय गावात, पण इथलं वाईब अजिबातच चेंज झालं नाही। हा इथला मेन चौक आहे, सगळ्या बसेस वगैरे इथेच लागतात आणि त्या चौकातच मेन इथे मंदिर आहे, ते आता आपण बघायला जाऊया। डोंगर करून एका कोपऱ्यात हे रामेश्वराचं मंदिर बांधले। इस्लामिक आणि हिंदू असं मिक्स आर्किटेक्चर असणारं हे मंदिर आहे। मंदिराच्या वर असणारे घुमट मंदिराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावरून चालताना लांबून सहज दिसतात। डोंगर उतारावरून येणारं पाणी साठवण्याची इथे सोय बघायला मिळते, तर जास्तीचं पाणी वाहून जाण्यासाठी नाले केलेले आहेत। 2 दीपमाळा आणि एक नंदी इथे बघायला मिळतो। गावच्या जत्रेत हा परिसर मस्त सजवण्यात येतो। आता आपल्याला लिफ्ट मिळाली, त्यामुळे आपण गाडीने चाललोय किल्ल्यावरती। पण हे तुम्ही पुण्यावरून आलेत ना? हो हो, आम्ही पुण्यावरून आलो। आणि तुम्ही एका ग्रुप बरोबर आलेत? हो हो, किती जण आहेत त्या ग्रुप मध्ये? साधारण 15 ते 18 लोक आहेत। म्हणजे तुम्ही ग्रुप्स मध्ये पण येऊ शकता, तुम्ही फॅमिली ट्रिपला येऊ शकता, तुम्ही मित्रमैत्रिणी येऊ शकता, कसेही येऊ शकता। तुम्ही पूर्ण वर्षभर या गावात येऊ शकता, कधीही। आणि तर आता आपण जवळच इथलं अजून एक आकर्षण असलेलं बाणकोट किल्ल्यावरती आलोय।
तर बाणकोट किल्ला कसा आहे काय आहे याच्याबद्दल आम्ही डिटेल्ड माहिती आमच्या एका कोकण सफरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, पण तरी पण एक छोटीशी माहिती आपण इथे पुढे येणाऱ्या याच्यामध्ये घेऊयाच. पण ओव्हरऑलच ह्या गावामध्ये जेव्हा तुम्ही येता तर हा बाणकोटचा किल्ला, समुद्रकिनारा, इथलं जंगल, असं बऱ्याचशा काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करण्यासाठी आहे. जवळच हरिहरेश्वरसुद्धा आहे. तर अशात तुम्हाला या गावात आल्यानंतर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. तर या गडाचं लोकेशन आहे ना, हे मला खूपच जास्त आवडतं. एकतर का, कारण जिथे नदी समुद्राला येऊन मिळते म्हणजे सावित्री नदी, त्याबरोबर लोकेशनवरती हा वरती टेकडीवरती हा किल्ला बांधलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गडावरती पोर्तुगीजांच्या काळात इनिशियली बांधला गेल्यानंतर आदिलशाही, त्यानंतर मुघलशाही, त्यानंतर मराठ्यांनी ह्या गडाचं म्हणजे स्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव बदलून हिम्मतगड ठेवलं होतं. छोटासा आहे पण तितकाच महत्त्वाचा किल्ला आहे, कारण त्याचं लोकेशन म्हणजे इतका इम्पॉर्टंट का आहे, कारण जिथे व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून याचा वापर केला जायचा. ह्याचा एक छोटासा पडकोट सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, ज्याच्यामध्ये खूप मोठा खड्डा आहे, तिथून सगळा दगड हा काढण्यात आला होता. त्याच्यानंतर ह्याचं पूर्णपणे बांधकाम केलं. आता मध्ये पुरातत्व तर्फे सुद्धा इथे बरंचसं बांधकाम करण्यात आलं होतं. तसं गडावरती वरती बघण्यासाठी कोणत्या वास्तू नाही आहेत, पण त्याची तटबंदी, बुरुज खूप बघण्यासारखं आहे. इथे आला एक अग्निखंदक सुद्धा आहे, ज्यामध्ये मोठे मोठे ओंडके पेटवून आग लावली जायची शत्रू आल्यावरती, तर ते इथे बघायला मिळतं. महादरवाजाची रचना खूप सुंदर आहे, ती बघण्यासारखी आहे. आणि ओव्हरऑलच तुम्ही जेव्हा फांजीवरून फिरता आणि समोर तुम्हाला समुद्र दिसतो, ते खूप बघण्यासारखं आहे. आम्ही बाणकोटवरून परत गावात आलो तर इकडे लहान मुलं शिमग्याची पालखी सजवून घरोघरी जात होते. शिमग्याला संपूर्ण कोकणात एक वेगळाच माहोल असतो. कोकणातील इतर गावांप्रमाणेच या गावात सुद्धा वेगवेगळे उत्सव खूप उत्साहाने साजरे केले जातात. जरा आराम केल्यावर आम्ही पुन्हा एकदा गाव फिरायला निघालो. आम्हाला कोणत्याही गावात गेल्यावर तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारायला आवडतात. एक आजी मसाला तयार करण्यासाठी मिरच्या सुकवण्याचं काम करत होत्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्यावर मला मी कधीही न ऐकलेल्या मिरचीच्या जातीबद्दल समजलं. प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं एवढंच नाही, तर अनुभव साठवण्याचं साधन आहे असं मला वाटतं. चला जाऊया. ऊन होतं, लागलं नाही, पण आता बराच वेळ झाला आम्ही फिरतोय. गाव फिरून झालं, आता आपल्याला जेवायला जायचंय. 1 वाजून गेले असतील ना रे? येस, 1 वाजला. जेवूया म्हणजे मग आपल्याला संध्याकाळी परत ठळठळ बघायला जायचे. ते मिस करून कसं चालेल? जे मेन आपण फेस्टिवल बघायला आलं आणि पूर्ण व्हिडिओ आता लोक वाट बघत असतील, कासव कधी बघायला होते, कासव कधी बघायला होतील. गावात पायी फिरून आता आम्हाला कडकडून भूक लागली होती. आम्ही परत फिरलो ते थेट आमच्या होमस्टेवर. घरगुती कोकणी जेवणाचा एकदम मस्त बेत होता. दुपारचं जेवण झाल्यावर मागच्या वाडीत एका हॅमॉकवर आराम केला. दुपार असून पण अंगाला थंड वारा लागत होता आणि मध्ये मध्ये पक्ष्यांचे आवाज येत होते. तर ज्या मेन कामासाठी आपण विळासमध्ये आलोय, कासव महोत्सव, त्याच्यासाठी आता आपण चाललोय बीचवर. जसं मी तुम्हाला सांगितलं, सकाळ संध्याकाळचे 2 टाइम असतात. तर चला तिकडे गेल्यावरती कळेल आता आपल्या नशिबात किती कासव बघणं आहे ते. कारण मला असं आठवते की आपण जेव्हा लास्ट टाइम आलो होतो 3 ते 4 तेव्हा 3-4च बघितले होते, पण सुकून नाही बघितले होते, कारण आम्ही मधल्या वेळेत आलो होतो. गर्दी अजिबात नव्हती, फक्त आम्ही दोघं बीचवर होतो, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित बघता आलं होतं. आणि आता रविवार आहे, तर माझ्या समोर तुम्ही बघताय तिथे बरीच गर्दी आहे. अजून गर्दी येते. इथून मागे बऱ्याच गाड्या, तिथून पण बरीच लोक येतात, कारण शनिवार रविवार लोकांना सुट्ट्या असतात. पुणे मुंबईपासून वेळात जवळ आहे. 5 वाजलेत ना आता, 5 वाजून गेले. 6 वाजता ते सोडतात ते. आपण तर पटपट जाऊया जरा, चला. या कासव महोत्सवाची स्टोरी अशी की 2001 साली भाऊ काटदरे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. अगोदर कासवाची अंडी चोरी करणे, कुत्र्यांमार्फत ती खाल्ली जाणे असे प्रकार होत होते. हे सर्व प्रकार थांबवून त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली.
2003 साली मोहन उपाध्ये मुंबई सोडून भाऊंना या कामात जॉईन झाले आणि सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या देखरेखीखाली कासवांची अंडी सुरक्षित एका ठिकाणी ठेवून त्यांचं हॅचिंग करण्यात आलं. ऑलिव्ह रिडली या जातीच्या सागरी कासवाची मादी एका वेळेला 80 ते 120 अंडी देते. समुद्र किनाऱ्यावर खड्डा करून त्यात अंडी देऊन निघून जाते. वेळास गावात संस्थेच्या मार्फत हे अंडी सुरक्षित हॅचरीमध्ये आणून तसाच खड्डा करून ठेवण्यात येतात. जवळपास 45 ते 65 दिवसात या अंड्यांमधून छोटी पिल्लं बाहेर पडतात आणि याच पिल्लांना बघण्यासाठी दरवर्षी वेळास गावात गर्दी होत असते. कासवाच्या छोट्या पिल्लांना समुद्राकडे जाताना बघणं म्हणजे वेगळंच सुख आहे. या पिल्लांमधलं फक्त एकच पिल्लू कदाचित जगेल आणि जर ती मादा असली तर 11 वर्षांनी परत याच समुद्र किनाऱ्यावर येऊन ती अंडी देईल. काय भारी निसर्गचक्र आहे ना. मुद्दाम टर्टल फेस्टिवलसाठी म्हणून आम्ही पहिल्यांदाच ॲक्च्युली वेळासमध्ये आलो आहे. बाकी अदरवाईज तर आम्ही बऱ्याच सीझनमध्ये म्हणजे पावसाळी आम्ही बघितला, उन्हाळाही बघितला, ते सगळे आम्ही इथे एन्जॉय केले. पण मुद्दाम टर्टल फेस्टिवलसाठी येऊन कासव बघणं हे आम्ही पहिल्यांदाच केलं आणि जवळपास 31 कासवाची पिल्लं आपल्याला बघायला मिळाली. नशीब आहे आमचं की आम्हाला एवढे सगळे कासव बघायला मिळाले आणि इतकं सुंदर वाटत होतं. नुकतेच अंड्यातनं आलेली बाहेर ती एवढीशी कासव, त्याचे एवढीशी पाय आणि ते अशा प्रकारात मस्त पाण्यात गेलेली. खूप सुंदर अनुभव होता आमचा. खूप मजा आली. सनसेटसुद्धा एन्जॉय केला आहे. मस्त वाटतंय. आणि आता आपण निघूया कारण आता आपली बस आहे संध्याकाळची. त्यामुळे आता इथल्या निसर्गाचा आणि समुद्राचा आनंद घेऊन आता आपण परतीचा प्रवास आपला सुरू करूया. शनिवार रविवार अशा 2 दिवसात भेट देण्यासारखं एकदम आयडियल ठिकाण आहे हे. संपूर्ण वर्षभर तुम्ही कधी इथे येऊ शकता. मग तुम्ही कधी येताय वेळास गावाला भेट द्यायला? भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.